तर खूप सुंदरसा सनसेट आहे मागे बघू शकता. तेजांश हाय हाय. गाईज आता एक छोटासा ढेमसरा आला. माझा भाऊ. हाय गाईज, आज संडे असल्यामुळे आम्ही गावाला चाललो आणि तुम्ही बघू शकता इथे तेजांश कार ड्राईव्ह करत आहे आपल्या पप्पा सोबत. तेजांश 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 हाय हाय. आराध्या तू काही बोलू शकते का? आपण गावाला चाललो तर काही बोल, 2-3 शब्द. काय नाही माहित. जोरात बोल गे. पण मी काय बोलू शकते? गाडी. तर आता मी मम्मीचा फोन घेऊन आता मी सॉन्ग ऐकणार आहे. तुम्ही बघू शकता. ऐक, तू ब्लॉग मध्ये काही बोलायचं आहे तुला? काही इन्फॉर्मेशन द्यायची आहे? पण मला बोलायचं ते नाही. तर आता आम्ही गावाला चाललो आहोत आणि तिथे गेल्यानंतर आम्ही तुम्हाला पूर्ण ओव्हरऑल आमच्या घरी नवीन बैल पण घेतले आहे, तर आम्ही ते पण तुम्हाला दाखवू. पूर्ण ब्लॉग तुम्ही पाहत राहा कंटिन्यू आणि सर्व ओव्हरव्ह्यू आम्ही तुम्हाला पूर्ण प्रॉपर असं दाखवू. आता आमचं घर आलेलं आहे शेतातलं आणि आता आम्ही एंट्री करत आहोत. काही लोक आधीपासून पोहोचले आहे, त्यांची गाडी उभी आहे. पहा किती सुंदर व्ह्यू आहे. घर, काका दिसत असेल तुम्हाला. तर हाय गाईज, आम्ही फायनली पोहोचलो आहो आमच्या शेतात. तुम्ही पाहू शकता माझ्यासोबत फॅमिली, तेजांश, ताई आणि आज माझी बायको काही ब्लॉग मध्ये आहे नाही, तर ती गावाला गेली आहे, त्याच्यामुळे ती काही अवेलेबल नाही आहे. हाय कर तेजांश. तर आज आम्ही संडे असल्यामुळे गावाला आलेलो आहोत. शीतल दीदी, तेजू पण आहे, आरू पण आहे, भाऊजी पण आलेले आहे आज. आणि हे दोघं पण आहे, तुम्ही बघू शकता इकडे. आम्हाला कॅमेऱ्यात घ्या असं म्हणणं सुरू आहे. तेजू आज हंबाला बघणार आहे, त्याचा फेवरेट हंबा. तर आता आम्ही तुम्हाला गाईज तुम्ही पाहू शकता इतकं सुंदर असं आहे वातावरण इथे. आणि हा मागचा व्ह्यू आहे, घराच्या मागचा व्ह्यू आहे. आणि इकडे पूर्ण ग्रीनरी आहे. इथे बैलांना खाण्यासाठी चारा लावला आहे. इकडे बकऱ्या आहे. आता तुम्हाला आम्ही बकऱ्यांकडे जाऊन थोडं तुम्हाला व्ह्यू दाखवतो. 2 मिनिटं थांबा, तुम्हाला बकऱ्यांचा व्ह्यू दाखवतो. आराध्या गाईज, तर आमच्या घरी आता 2 ट्रॅक्टर आहे, ठीक आहे. आणि एक ट्रॅक्टरला बाहेर ठेवला आहे कारण की हा थोडा ओल्ड झाल्यामुळे. हा तुम्ही बघू शकता इथे ट्रॅक्टर आहे आणि हे इथे जांभळाचं झाड आहे. इथे पहा जांभूळ लागले आहे, बट इथे दिसत नाही आहे काही लागल्यासारखे. मला वाटते पूर्णचे पूर्ण जांभूळ खाली पडले की काय. आणि इकडे प्राण्यांना पाणी पिण्यासाठी इथे सुंदर असं टाकं बनवलेलं आहे. आणि इकडे असं पूर्ण सुंदर हिरवेगार याच्यात. काहीच तुम्ही बघू शकता या बकऱ्या. बघा आता आमच्याकडे बघत आहे, यांना बघा, यांना काय समजते काय वाटत आहे माहिती नाही, बट या आता तिकडे चालले आहे. ये 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 ये. गाईज बकऱ्या इग्नोर कशा करते आरू? गाईज तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं घर आहे. बघा तुम्ही, घर आणि म्हणजे शेतामध्ये घर. आणि सगळी लोक, सगळी फॅमिली आज आमची इथे आली आहे वीकेंड सेलिब्रेट करायला. तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आणि एवढं मस्त फील होत आहे की असं वाटत, पूर्ण फ्रेश वाटते. म्हणजे डेली रुटीनमधून आपण जी डेली लाईफस्टाईल आहे आपली, तिथून आपण गावामध्ये आल्यावर आपल्याला खूप सुंदर असं वातावरण अनुभवायला मिळते. तुम्ही बघू शकता खूप छान. आणि आता काही वेळात आम्ही तुम्हाला हे जे नवीन बैल घेतले यांची पूजा वगैरे दाखवू. याच्याबद्दल बोल आरू काही.
तेजांश 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 बे का करत आहे? इकडे बघ. हो तर काय तेजांशला खूप मस्त वाटत आहे. बकरी दिसत आहे तर तेजांशला बकरी आवडली आहे. बकरीचं पिल्लू आवडलं आहे तेजांशला. तेजू हाय कर, इकडे बघ. तेजू हाय करून दे, हाय करून दे. अरे गाईस तुम्ही बघू शकता बैल. तर गाईस खूप सुंदर व्ह्यू आहे आणि माझे पप्पा इथं फुटबॉल प्लेअरचे खेळत आहे. बघू शकता इथे हे ब्ल्यू टी शर्ट वाले आणि ही माझी मामी मोठीवाली आणि ही माझी मम्मी. लिपस्टिक चांगल्यांना लावता येते. आणि हा माझा भाऊ आणि हा माझा भाऊ हाला पकडण्याची ट्राय करतो. आणि ही माझी एवढी मावशी आहे. आणि तो खूप सुंदरसा सनसेट आला आहे आणि ईशान मामा वाचला बिचारा. तो तो येत आहे तो बघा व्हाईट टी शर्ट. तर गाईज आम्ही आता तिकडे चाललो पण ईशान मामासाठीच वेट करावं लागेल. कारण की तो बिचारा व्हिडिओ तयार आहे. हाय कृष्ण भगवान जो की आता माझा गाल उडून हे घे बोलतो. आणि आता आम्ही सध्या समोर चाललो. आणि आता आम्ही तर खूप सुंदरसा सनसेट आहे. मागे बघू शकता एक आहे आणि हे एक माझ्या खिशाचं मागे आहे. हा आणि आता आपण आंब्याच्या झाडावर चाललो. हे सासत म्हणून मी अशी करत आहे. आणि आता आपण आंब्याच्या झाडावर पोहोचणार आहोत. आणि आता आपण इंटरव्ह्यू घेऊ कोणाकोणाचा. तर सर तुमचं नाव काय आहे? माझं नाव ईशान आहे. आणि मॅम तुमचं? डॉक्टर ओजस आहे. आणि मॅम तुमचं? माझं नाव कृणाली आहे. आणि मम्मी तुमचं? हाय मी शीतल, आराध्याची मम्मा. आणि माझ्या पप्पाचे डायरेक्शन. माझ्या पप्पाचं नाव नाही माहित का तुला? अरे तुम्ही सांगा. माझं नाव रोशन. आणि आता आपण आपल्या दुसऱ्या मामाचं नाव विचारू. एक सेकंड आपण थांबा. तुझं नाव काय आहे? अमित. अमित तर गाईज आता एक छोटासा ढेमस राहिला. गोरा गोरा तेजपत्ता. आणि खूप चांगलं डायरेक्शन दिला मी. डायलॉग खूप चांगला आहे माझा. आणि खूप चांगला व्ह्यू आहे. तिथून काहीतरी चालत आहे तिथे मला नाही माहित. आणि खूप सुंदर व्ह्यू. आणि आता आपण आंब्याच्या झाडावर पोहोचणार आलो आहे. तर तुम्ही बघू शकता. मम्मी आता मी फास्ट चालायला लागेल मला. ओह आता डोळा दुखत आहे आणि मी एका साईडवर थांबतो. आणि इथं खूप सुंदरसा व्ह्यू सनसेट. आणि आपल्याला इथे चंद्र पण बघायला भेटला आहे. आणि हा एक व्हाईट जो दिसतोय तुम्हाला तोच आहे. खूप सुंदर चंद्र आहे तो. दिसत आहे का मला मोबाईल मध्ये येतात? चंद्र मोबाईल मध्ये येत आहे का पण? आणि आता आपण आंब्याच्या झाडावर पोचण्यात आलो आहे. माझा हात दुखला. माझ्याकडे मी पकडतो. नको बाई. तर गाईस माझी मम्मा म्हणते की पकडतं म्हणून. पण तुम्हाला तर माहित आहे मम्मा किती शहाणी आहे म्हणून. आणि हा खूप सुंदरसा व्ह्यू. आणि माझे केस एवढं दिसतात तुम्हाला. पडत होती गाईस. आता दाखव आंब्याचं झाड. आम्ही फायनली उद्घाटन हो जाएगा इसलिए हम नहीं कर रहे. म्हणून मी काय करत नाही ना.
स्टोरेज फुल होईल म्हणते मामा बंद. तर गाईज आता स्टोरेज फुल होईल म्हणून आपण नाही करतो बाय.